साहेब, उद्धव ठाकरेंनी दसरा मेळावा रद्द करावा आणि त्याचा जो खर्च आहे तो पूरग्रस्तांना द्यावा अशी टीका जी आहे नाही करत, नाही करत, काही गरज नाही. त्याने आम्हाला सल्ला द्यायची गरज नाही. यापूर्वी सुद्धा अनेक संकटामध्ये, अतिवृष्टीमध्ये हे मेळावे झालेले आहेत. या मेळाव्यातूनच महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा मिळेल. मराठवाड्याच्या पूर परिस्थितीवर त्याच्यावर भाष्य केलं जाईल. हा मेळावा महाराष्ट्रासाठी आहे, जनतेसाठी. आम्हाला भारतीय जनता पक्षाकडून उधारीचं ज्ञान घ्यायची गरज नाही. नाही, पण एका बाजूला ही नैसर्गिक आपत्ती आहे, दुसऱ्या बाजूला राजकीय आरोप प्रत्यारोप मात्र जोरात सुरू कोण करते? आम्ही नाही करत. पटेल असं म्हणत आहेत की सरकारनं उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळातही अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या. सीएम असताना उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना किती मदत केली. आमचं सरकार 100% शेतकऱ्यांना मदत केली. मुख्यमंत्री असताना किती मदत केली हे प्रफुल्ल पटेलांना सगळ्यात जास्त माहीत असायला पाहिजे. तेव्हा त्यांचा पक्ष हा सरकारमध्ये सामील होता तेव्हाचा, बरोबर आहे. आणि पहिल्याच कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी केली ना. हे जर प्रफुल्ल पटेल यांना माहीत नसेल त्याने विड्या वळत बसावं. त्यांचा खानदानी बिझनेस आहे, विड्यांचा मोठा बिझनेस धंदा आहे. त्याने विड्या वळत बसावं 100%. मी त्यांचा अपमान करू इच्छित नाही. पहिल्याच कॅबिनेटमध्ये ज्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची 2-2.5 लाखापर्यंतची कर्जमाफी केली आणि शेतकरी अजूनही त्याची आठवण काढतायत, आम्हाला तशी एक कर्जमाफी द्या. आणि प्रफुल्ल पटेल यांना जर हे माहीत नसेल तर ते कोणत्या जगात वावरतात? नक्की त्यांना महाराष्ट्रातल्या राजकारणाची गेल्या 5 वर्षातली माहिती आहे का? नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी ही सगळ्यात मोठं काम होतं, शेतकऱ्यांसाठी मदत होती, हे लक्षात घ्या. एक प्रश्न असा संदीप देशपांडे आता की येणाऱ्या काळामध्ये मराठीच महापौर होईल आणि तो मनसेचाच महापौर होईल. ठीक आहे, पुढे. पण आतापासून सर 2 पक्षांमध्ये आपल्या एक विषय असा आहे की पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तुम्ही भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याला विरोध केला, पण कालही आपल्या भारतीय कर्णधारांना असं दाखवून दिलं की त्यांनी जे पाकिस्तानचे किंवा एशिया काउन्सिलचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. सूर्यकुमार यादवनं ही भूमिका घेतली. याआधी हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता, ही नौटंकी, बोलण्यास नकार दिला होता. ही नौटंकी आहे. तुम्ही मैदानावर खेळताय एकत्र, ज्याला विरोध आहे देशाचा. पाकिस्तान बरोबर खेळण्याला देशाचा विरोध आहे, ही लोकभावना आहे. लोकांनी भारतामध्ये किंवा राष्ट्रभक्तांनी कालचा सामना पाहिलेला नाही, बरं का. त्याने ब्लॅकआउट केला. काल अनेक ठिकाणी दाखवायचा प्रयत्न झाला तेव्हा लोकांनी हाणून पाडला तो प्रयत्न. PVR असेल, अन्य ठिकाणी असेल. आधीच्या मॅचला काहीतरी त्या पाकिस्तानच्या मॅचचे काय हस्तांदोलन करायला नका दिलं. अरे खेळलात ना मैदानावर त्या. काल तुम्ही काहीतरी जिंकला असं मला कळलं, आम्ही काय बघत नाही, हे धंदे आम्ही करत नाही. काल तुम्ही काहीतरी जिंकलात तेव्हा तो पाकिस्तानचे कोण एक मंत्री आहेत, मोहसिन नकवी, जे एशियन क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष आहेत. त्या काउन्सिलवरती भारतीय जनता पक्षाचे पुढारी सुद्धा आहेत महाराष्ट्रात. काल तुम्ही त्यांच्या हस्ते ट्रॉफी घ्यायला नकार दिला. अरे पण तुम्ही खेळलात आणि 15 दिवसापूर्वी त्याच मोहसिन नकवी बरोबर याच भारतीय संघानं फोटो काढले, हस्तांदोलन केलं ड्रेसिंग रूम मध्ये किंवा कुठल्या तरी एका कार्यक्रमात. मग तुम्ही देशाला काय मूर्ख बनवताय? तुम्ही देशाला मूर्ख बनवताय का? बाहेरचं एक रूप वेगळं आहे मैदानावरचं आणि आतलं रूप वेगळं आहे. तुम्ही कोणाला मूर्ख बनवताय? तुम्ही काय प्रधानमंत्र्यापासून काही प्रेरणा घेतली आहे का देशाला मूर्ख बनवण्याची आपल्या? ते जसं मूर्ख बनवतात भाजपचे लोक, हे आता लोकांसमोर येणं गरजेचं आहे. हे जे ढोंगे आहे सगळे, मग कुठल्याही क्षेत्रातले असतील, तुम्ही त्यांच्याबरोबर 15 दिवसापूर्वी चहा घेतलेला आहे, ब्रेकफास्ट केलेला आहे, फोटो काढलेले आहेत, हात मिळवलेला आहे. मग तुम्ही काल हे देशाला काय दाखवत आहे? तुम्ही का खेळलात हा आमचा प्रश्न आहे. तुम्ही खेळायला नाही हवं. हाच आमच्या हुतात्म्यांचा आणि त्या सगळ्या निरपराध जे मारले गेले त्यांच्या रक्ताचा हा अपमान आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाच्या निवडणुकीमध्ये इथे सगळे लोक अडकलेले आहेत.
एक कोणीतरी जम्मू काश्मीरचे अध्यक्ष केले आहेत। एकेकाळी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डावरती महाराष्ट्रातल्या सुद्धा आणि मराठी खेळाडूंचा एक सहभाग होता, पण गेले काही काळ जय शहा आल्यापासून भारतीय क्रिकेट बोर्डामध्ये महाराष्ट्र दिसत नाही। अजिबात दिसत नाही। का हे ठरवून चाललंय का? हा प्रश्न मराठी माणसानं सुद्धा स्वतःला विचारला पाहिजे की असं का होतंय सातत्यानं। भारतीय संघ असतील, क्रिकेट बोर्ड असेल, अनेक या संस्था क्रिकेट संदर्भात आहे, त्यातून अगदी महाराष्ट्राला दूर करण्याचं काम पद्धतशीर सुरू आहे। पण कर्णधार सूर्यकुमार यादवने हा विजय भारतीय सैन्याला समर्पित केले आणि बक्षिसाची रक्कमही सैन्याला तुम्ही देण्यासंदर्भात खेळलात का हा प्रश्न आहे। बक्षिसाची रक्कम का असते? तुम्ही भारत पाकिस्तान बरोबर जे सामने सगळे झाले त्या सगळ्या सामन्यातलं प्रत्येक खेळाडूचं मानधन तुम्ही द्या। इकडला आमदार खासदाराने आपला पगार द्यायचा। तुम्ही पाकिस्तान बरोबर 3 सामने खेळलात ना, मग 3 सामन्यातला प्रत्येक पैसा जो तुम्हाला मिळालेला आहे तो तुम्ही दान करा। भारतीय सैन्याला असेल किंवा अन्य काही असेल, तुम्ही घेऊ नका, त्या पैशाला शिवू नका। बक्षिसाची रक्कम काय देतात तुम्ही? ऑपरेशन सिंदूर तिथे सीमेवर केलं गेलं आणि मैदानावर ऑपरेशन तिलक असं केलं गेलं, असे ट्रेंड सोशल मीडियावर नाही बघा, हे भारतीय जनता पक्ष आणि संघाचे ट्रेंड आहेत। एका बाजूला म्हणता तुम्ही पाकिस्तान बरोबर खेळताना राजकारण आणू नका, हा खेळ आहे। मग तिलक बिलक झिलक हे काय आहे? हे काय आहे? हे सगळे भारतीय जनता पक्षाचे खेळ चाललेले आहेत। चला, थँक्यू। हाँ बोले, हिंदी में बोले, क्या है? हिंदी में बोले। अरे हिंदी, मैं हिंदी में पूछ रहा हूँ। अरे हिंदी की बात करो। मुंबईचा महापौर आमचाच